आता याला दाखवतोच. कुणाला विचारून माझ्या तोंडात भात केला? शिमग्यात गावाला आला होतास तेव्हा तुला विचारलं होता मी, घरापासला एक चोंडा करू का? तर म्हटलास हो करा, त्यात काय विचारायचा? आणि आता काय विचारतोस कुणाला विचारून भात केला म्हणून? विचारलंच नव्हतं तुम्ही मला. काय बोलतोस बंटी तू? विचारला नव्हता म्हणून? गप्प बसा. विचारण्या पुसाने खाल्ला सारा ऊस. शेवटी पलटी मारलीसच. लय लबाड माणूस र तू. चोंडा करायला होकार देऊन पण आता नाही म्हणतोस काय? अरे त्याला तरी फसू नका. अरे तो सर्व बघतोय. ज्ञान शिकू नका मला तुम्ही. माझ्या चोंड्यात भात केलाच का तुम्ही? याचा पहिला उत्तर द्या. तुला विचारूनच केला ना चोंडा. आणि असं पण 5 वर्षापासून तुझा कोण भात करत नाही. मग एखादा चोंडा केला तर झाला काय? तसा पण चोंडा पडूनच राहणार होता ना तुझा. माझा भात पडून राहिला तरी चालेल, अरे वाटोला झाला तरी चालेल, पण कुणी त्याला हात नाही लावायचा. शेवटी लायकी दाखवलीसच. समजला आता काय लायकीचा माणूस आहेस तो तू. तुझीच लायकी करतो आज. वाडीत विषय टाकतो बघाच, राडाच करतो बघाच. असलं फालतू विषय वाढी टाकण्याशिवाय दुसरा येतात तरी काय तुम्हाला? जा कुठे टाकायचा आहे तिकडे विषय टाक. मी पण बघतो. माझं नाव बंटी आहे म्हणून मला कुणी हलक्यात घेऊ नका. अरे जा चल. तुझ्यासारखं लय बंटी बघितलं. आता हाच बंटी तुमची कशी घंटी वाजवतो बघा मीटिंग मध्ये. वाटच लावून टाकतो आज तुमची. बघू ना कोण कुणाची घंटी वाजवतो ते समजेलच आज. वाडीत त्याला सांगितलंय याला असाच सोडू नका. अरे चल. लबाड माणूस कुठला? पलटी मारणाऱ्या माणसाची घंटी वाजल्याशिवाय राहणार नाही आज. बघतो मी पण. तुला आज असाच सोडणार नाही. इंगाच दाखवतो. पलटी खातो लगेच. कुठे टाकायचा तिकडे टाक विषय. लबाड माणूस कुठला? पलटी खातो लगेच. नाही म्हणतो. विषय टाकायचा चाललाय मीटिंग मध्ये.